कोकणी रणजित आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो गोव्याला आलो आणि काल 2 दिवसापासून पाऊस इतका आहे ना की बाहेर निघायला मिळत नाही. मला रेनकोट विकत घ्यावा लागला आहे, एवढा पाऊस आहे. आणि आता पण थोडा पाऊस पडतो आहे. तुम्ही पणजी आणि मिरामारचं व्हिडिओ बघितलाच असेल. आणि आता एक महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे ना मित्रांनो, जिथं ओल्ड गोवा, या ओल्ड गोवाला आलो आहे मी. इथे म्हणजे बऱ्याच प्रमाणे तुम्हाला चर्च जास्त बघायला मिळतील, तर चर्च बघायला आलो आहे मित्रांनो. हे आहेत सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांची ही डेड बॉडी आहे आणि या डेड बॉडीला झालेच 500 वर्षापेक्षा पण जास्त. तर हे चर्च बघायला आलो मी. ह्या चर्चचा एक इतिहास वेगळाच आहे मित्रांनो. तर हा बघू शकता तुम्ही. तिकडे बाईक पार्क केले. बाकी तुम्ही सीझनच्या वेळी आलास तुम्हाला इथे बाईक अलाउड नाही किंवा 2 व्हीलर अलाउड नाही पार्किंगसाठी. खूप पोलीस असतात इथे. आता ऑफ सीझन असल्या कारणाने ठीक आहे, तुम्हाला पार्किंगचे पण चार्जेस दिले ते द्यायला लागतात. तिकडं पण एक चर्च आहे, हे बघा. तुम्ही गोव्याला आला तर सगळे तुम्हाला काही ठिकाणी चर्चच बघायला मिळतील. आणि हे चर्च तुम्हाला दाखवतो, एक वेगळा अनुभव येणार आहे इथं आल्यानंतर. चला आतमध्ये जाऊया. हार वगैरे पाहिजे तुम्हाला आतमध्ये जायला नाही, जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता. बघा इथून बाईक वगैरे आतमध्ये घेऊन जाऊ शकतो तुम्ही. काय लिहिले बघूया. अशा प्रकारे मित्रांनो आतमध्ये आलो आहे मी. आणि आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता, हे चर्च पूर्ण चिऱ्याने बांधलेलं हे चर्च आहे. आणि मित्रांनो हे जे चर्च आहे, या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांची या चर्चमध्ये डेड बॉडी ठेवण्यात आली. आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. चला तर सेंट फ्रान्सिस हे कोण येते आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. सेंट फ्रान्सिस झेवियर्स शिपायापासून संतांमध्ये परिवर्तन झालेल्या इग्नाटियस लोयालोचे विद्यार्थी होते. इग्नाटियस लोयालो जिजसच्या आदेशांचे संपादक होते असे सांगितले जाते. पोर्तुगालचे राजा जॉन तृतीय आणि तत्कालीन पोपने जेसुइट मिशनरीची स्थापना करून फ्रान्सिस झेवियर्स यांना धर्माच्या प्रचारासाठी भारतात पाठवले होते. त्यांनी भारतासहित चीन, जपानच्या विविध लोकांमध्ये प्रभू येशूचे शिष्य बनले होते. सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांचे शनिवार दिनांक 3 डिसेंबर 1552 रोजी सेन्सियन बेटावर त्यांचे निधन झाले. आणि मित्रांनो 9 फेब्रुवारी या काळात कार्निवल साजरा केला जाईल. 18व्या शतकात सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये देशविदेशातून अनेक लोक सहभागी होण्यासाठी येतात. मित्रांनो सेंट फ्रान्सिस यांना 3 वेळा दफन करूनही त्यांच्या ताज्या अवस्थेत त्यांची बॉडी पुन्हा मिळायची. मृत्यूपूर्वी शिष्यांना त्यांचे शव गोवा येथे दफन करण्यास सांगितले होते. त्यामुळे फ्रान्सिस झेवियर्स यांचे मृत शरीर गोवा येथे दफन करण्यात आले. परंतु काही वर्षानंतर रोम येथून आलेल्या संतांच्या डेलिगेशन त्यांचे नाव बाहेर काढून फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये पुन्हा दफन केले. स्थानिक मान्यतेनुसार एकूण 3 वेळा त्यांचे शरीर दफन करण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी त्यांचे शरीर दफन करताना ज्या अवस्थेत होते त्याच ताज्या अवस्थेत त्यांचे पुन्हा शव मिळायचे. त्यांच्या शरीरात दिव्य शक्ती उपस्थित असल्यामुळे बॉडी सडली नाही असे मानले जाते. आणि मित्रांनो प्रत्येक 10 वर्षानंतर ही बॉडी दर्शनासाठी ठेवली जाते. काचेच्या फ्रेममध्ये बॉडी ठेवण्यात आली आहे. अजून आत्तापर्यंत ही बॉडी सडलेली नाही. ह्या गेटमधून मी आतमध्ये गेलो होतो आणि आतलं जे दृश्य आहे ना खरोखर अद्भुत आहे. आणि 1525 पासूनचा इतिहास आहे. आतमध्ये मी आर्ट गॅलरीसुद्धा बघून आणि आतून आलो आहे मी बाहेर. ह्या गेटने बाहेर आलो आहे मी. तर आतमध्ये गेलो तो खरोखर 1525 पासूनचा इतिहास आहे. आणि सेंट फ्रान्सिस असं त्यांचं नाव आहे. जी डेड बॉडी ठेवलेली आहे पेटीमध्ये, त्या बॉडीतून अजूनही रक्त प्रवाह येतो. म्हणजे आतून जिवंत आहे शरीरामध्ये.
अशा प्रकारे हे दृश्य आहे आत आणि आतली आर्ट गॅलरीसुद्धा बघून आलो मित्रांनो. खरोखर अद्भुत आहे आणि तुम्ही जर आलात ना तर नक्कीच या अशा ठिकाणी यायला पाहिजे. अशा ठिकाणी येणं खूप आपल्याला माहिती घेणं खूप गरजेचं आहे. या गेटने आतमध्ये तुम्हाला गाईड जर पाहिजे असेल ना इथे 200 रुपये चार्जेस घेतात. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल इथे गाईड फिरत असतात, 200 रुपये चार्जेस आहेत त्याचे. पण मी नाही घेतले, मी एकटाच होतो त्यामुळे मी त्यांना 200 रुपये नाही दिले. मी स्वतः फिरलो आणि अशा प्रकारे एक चर्च आहे मित्रांनो. आता पण बघू शकता पब्लिक भरपूर आहे. बघू शकता पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे आणि याच्या आतमध्ये ते चर्च आहे. काही लोक फोटो वगैरे काढतात इथे येऊन. खूप जुनी बिल्डिंग आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हा छोटासाच व्हिडिओ होता आणि गोव्याला आलो आणि इथे नाही आलात तर काय फायदा नाही. गोव्याला आल्याने तुम्हाला बरेच असे ठिकाणे आहेत की तुम्हाला तिथे त्याचा अनुभव घेता येईल, काही नवीन गोष्टी बघायला मिळतील. तर मी आलो आहे, पाऊस पण पडतो आहे, रेनकोट काढून ठेवला आहे. तर या तुम्ही गोव्याला ओल्ड गोव्याला आलात तर ह्या चर्चला नक्कीच भेट द्या. बागा बीच असेल, मिरामार बीच, भरपूर बीच आहेत आणि काही पुरातन कालीन या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्की तिथे गोव्याला बघायला मिळतील. तर नक्की या मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला भेटू आपण अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो मी चर्चच्या बाहेर आल्यानंतर एक समोरच हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये मी एक ऑर्डर केली होती जेवणाची. दाल तडका आणि राईस होता, जिरा राईस. ते बघू शकता डाळीची क्वांटिटी आणि बाल्डी किती मोठी आहे. चम्मच बघू शकता किती जातो आहे आतमध्ये. मी असं बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण मी आता पहिल्यांदा अनुभव घेतला. मला हसायला येतं आहे खूप खरंच. काय हा प्रकार आहे बघू शकतो तुम्ही. डाळीची क्वांटिटी बघितलं तर वाटतं की भरपूर बदलेली आहे.